बीडमधील केज तालुक्यात हनुमंत पिंपरी शिवारात एका 25 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी म्हणजे सकाळी उघडकीस आली होती। त्यानंतर आज सकाळी पेंटरचं काम करणारा एक तरुण रविवारी म्हणजेच काल सायंकाळी मित्रांसोबत बीडला साईड पाहायला चाललोय म्हणून जो गेला आणि सकाळी तो दिसला खोकरमहा शिवारात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आलाय। तिथे त्याची सुद्धा हत्याच करण्यात आली आहे। याचा तपासच चालू आहे की लगेच आज बीड शहरातील नामांकित असलेल्या आदित्य महाविद्यालयात 2 विद्यार्थ्यांमधील वादाचं गंभीर रूपांतरण होत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड शहरातील या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय देशमुख या विद्यार्थ्याने आदित्य सुनील गाडे या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे आणि या हल्ल्यात गाडे याच्या छातीवर वार झालाय। त्याचा हात सुद्धा फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सुदैवाने गाडे याच्या मित्राने प्रसंगावधान राखत पुढील वार होण्यापासून त्याला वाचवलं। जखमी विद्यार्थ्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पेडबीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी जो आहे अक्षय देशमुख याला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महाविद्यालय परिसरात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। अनेक विद्यार्थ्यांनी आता महाविद्यालय प्रशासनाने सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात आणि संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी। तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिस्तीचे नियम कडक करावेत अशी मागणी केली आहे। महाविद्यालय प्रशासनानेही आता या घटनेकडे गांभीर्याने पाहत अंतर्गत चौकशी सुरू केली असून शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिले आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।